नात्यांच्या गर्दीत एक असं नातं आहे जे रक्ताच्या नात्यांपेक्षा अधिक घट्ट असतं. सुखदुःखात साथ देणारं, संकटामध्ये आधार बनणारं आणि आयुष्यभर मनात कोरलं जाणारं हे नातं असतं. मैत्री ही केवळ हसण्याच्या क्षणांत नव्हे तर दुःखाच्या क्षणांमध्येही उभी राहते. अशीच एक मैत्री नाशिकमध्ये पाहायला मिळाली आहे, जिथं मित्रानं घेतलेल्या टोकाच्या निर्णयानंतर संपूर्ण मित्रपरिवारानं अनोख्या श्रद्धांजलीतून अखेरचा त्याला निरोप दिलाय. समाजासाठी झटणारा, गरजूंसाठी धावून जाणारा आणि प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारा, समाजासाठी सदैव तत्पर असलेला तरुण रुग्णवाहिका चालक गणेश काकड यानं 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्याच्या अचानक जाण्यानं मित्रपरिवार, सहकारी आणि संपूर्ण तालुका हळहळला. मात्र ही गोष्ट मित्रांना समजताच गणेशच्या अंत्यविधीला या मित्रांनी दिलेली श्रद्धांजली आणि त्याच्या अखेरच्या प्रवासात घडलेलं दृश्य ही त्याच्या मैत्रीच्या नात्याची जिवंत साक्ष देणारं आणि मैत्रीचं अनोखं दर्शन घडवणारं होतं. नेमकी काय होती ही मैत्रीची परिभाषा, तुम्हीच पहा. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मन हेलावून टाकणारी ही घटना. 32 वर्षीय तरुण रुग्णवाहिका चालक गणेश काकडने 27 मार्च रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्यापही समोर आलं नाही. मात्र मागील 5 ते 6 दिवसांपूर्वी तो तणावात होता. यातून निराशा आल्यामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असं त्याचे मित्र आणि सहकारी सांगतायत. त्याच्या आत्महत्येमुळे त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला, परंतु आपल्या मित्राला शेवटचा निरोप द्यायचा म्हणून त्याच्या अंत्ययात्रेमध्ये अचानकपणे सिन्नर तालुक्यातील सर्व रुग्णवाहिका एकत्र येऊन या अंत्ययात्रेत सहभागी झाल्या. रुग्णवाहिकांचा ताफा एकामागोमाग एक निघाला. दिवे लावून, सायरन वाजवत, अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी, मनात ओसंडून वाहणाऱ्या आठवणींनी गणेशला अखेरचा सलाम करण्यात आला. हे दृश्य पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्याच डोळ्यात अश्रू तरळले आणि प्रत्येकालाच मैत्रीचा खरा अर्थ उलगडला. खरं तर गणेश काकड हा रुग्णवाहिका चालक म्हणून गेल्या काही वर्षात प्रकाश झोतात होता. संकटात असणाऱ्यांसाठी तो देवदूत होता. गरजूंसाठी मोफत सेवा पुरवणं, वेळ प्रसंगी स्वतःच्या पैशानं रुग्णांना मदत करणं ही त्याची ओळख होती. परंतु त्यानं अचानक असे टोकाचे पाऊल उचलल्यानं सर्वांनाच मोठा धक्का बसला. रुग्णवाहिका चालक मालक संघटनेनं अर्थात गणेशच्या मित्रपरिवारानं गणेशला दिलेल्या भावनिक श्रद्धांजलीमुळे संपूर्ण परिसर भारावून गेलाय. मात्र मित्रांनी दिलेली ही अनोखी श्रद्धांजली गणेश काकडच्या मैत्रीचा, सेवेचा आणि त्याच्या माणुसकीचा हा अनोखा सन्मान होता. खरोखर मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या गाण्याच्या ओढ्या जणू प्रत्यक्षात साकार होऊन खरी मैत्री काय असते याचा जिवंत पुरावा ठरलाय. गणेशचा मित्रपरिवार पोरका झाला, पण त्याच्या आठवणी, त्याचं समाजकार्य आणि निस्वार्थ मैत्री कायमची जिवंत राहिली. संकटाच्या वणव्यात धावून जाणारा, प्रत्येकाला मायेचा गारवा देणारा मित्र हरपला. मात्र त्याची माणुसकी आणि निस्वार्थ सेवा, मित्रप्रेम अनंत काळ स्मरणात राहील, असंच या प्रसंगातून दिसून आलं. लोकमत.com साठी किरण नाईक, सिन्नर, नाशिक.